क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। होणाऱ्या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी खरं तर 7 पत्रा शेडचे 7 असे दर्शन मंडप खरं तर मंदिर प्रशासन उभे केले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर उन्हाची तीव्रता लक्षात घेता मंदिर प्रशासनाने या पत्रा शेडमध्ये स्प्रिंकलर असेल, कूलर असेल, फॅन असेल अशी वेगवेगळे सगळेशी चोख अशी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एका पत्रा शेडमध्ये जवळपास 10 ते 20 हजार भाविक थांबतील अशी व्यवस्था देखील या मंदिर प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत या दर्शन रांगेमध्ये येणाऱ्या भाविकांना थंड पिण्याचे पाणी असेल, त्याचबरोबर सकाळी चहा असेल, नाश्ता असेल आणि दुपारच्या टायमाला जेवण असेल अशी सगळी व्यवस्था खरं तर मंदिर प्रशासनाने यावर्षी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या भाविकांना विरंगुळा असावा यासाठी स्क्रीनची देखील उपलब्धता इथं करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे लाईव्ह दर्शन आहे विठ्ठलाचं ते या स्क्रीनवरती आता भाविकांना दाखवता येत आहे। त्याचबरोबर जर भाविकांना खरं तर कुठल्या एखादा गरोदर स्त्री असेल, महिला असेल यांना जर कुठं त्रास होत असेल तर विश्राम कक्ष देखील यावर्षी स्थापन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जर कुठल्या भाविकाला काही गरज अडचण आली तर आपत्कालीन कक्ष देखील इथं स्थापन करण्यात आलेला आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर मंदिर प्रशासनाने चोख अशी व्यवस्था केली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 2 दिवसापासून खरं VIP दर्शन असेल, ऑनलाईन दर्शन असेल हे देखील मंदिर प्रशासन खरं तर बंद केलेलं आहे, जेणेकरून भाविकाला कुठलाही त्रास होणार नाही अशी व्यवस्था खरं तर मंदिर प्रशासनाने केलेली आहे। आणि उद्या पहाटे बरोबर 2:30 वाजता खरं तर विठ्ठलाची महापूजा केली जाणार आहे। मंदिर समितीचे सदस्य असतील त्यांच्या हस्ते खरं तर विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील आता केली जाणार आहे। एकंदरीतच उद्याच्या होणाऱ्या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।